तर या व्हिडिओमध्ये आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं, पण 10 पासून जर मोठा नंबर असेल आणि 100 पेक्षा छोटा नंबर जर असेल तर त्याचा स्क्वेअर रूट कशा पद्धतीने बघितला जातो लॉग टेबलचा यूज करून ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर त्यासाठी आपण लॉग टेबलचा बुकचा यूज करणार, लॉगॅरिथमिक बुकचा, आणि त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर रूट बघणार आहे फ्रॉम 10 to 100 पर्यंत या ठिकाणी त्याचा यूज करणार। पहिले समजून सांगतो कशा पद्धतीने बघितला जातो, नंतर मग आपण एक्झाम्पल डिस्कस करू, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला लॉगॅरिथमिक बुक दिलेलं आहे, ओके, आणि त्या ठिकाणी स्क्वेअर रूट दिलेलं आहे फ्रॉम 10 to 100। 10 पासून तर 100 पर्यंत जर नंबर असेल तरच ते नंबर तुम्ही या स्क्वेअर रूटमध्ये बघू शकता। तर पहिला जो नंबर आहे तो 10, मग 10 पासून आपण स्टार्ट करणार, 10, 11, 12 असं करत करत। तर पहिल्या पेजवरती तुम्ही 54 पर्यंत या ठिकाणी बघू शकता। ते जर तुम्ही सेकंड पेजवरती घेतलं तर किती 99 पर्यंत या ठिकाणी बघू शकता। आणि नेक्स्ट जो नंबर असेल तर तो नेक्स्ट नंबर तुम्ही या ठिकाणी बघणार आहे या रोमध्ये, तो आहे 0 पासून तर 9। मग जो तिसरा डिजिट असणार तो कशात बघायचा, या रोमध्ये, आणि जो चौथा नंबरचा डिजिट असणार तो बघायचा मीन डिफरन्स, तो स्टार्ट होते 1 पासून तर 9 पर्यंत। तर या टेबलचा यूज करून आपण काय करू शकतो, तर स्क्वेअर रूट फाइंड करू शकतो 10 to 100 पर्यंत। तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया। पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे 24 स्क्वेअर रूट ऑफ 24.37। तर या ठिकाणी आपण पहिले दोन नंबर या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहे, आणि पहिले दोन नंबर आहे ते आहे 24, ओके। तर या ठिकाणी आपला 24 या ठिकाणी ॲडजस्ट झालेला आहे। त्यानंतर 24.37 आपल्याला बघायचं आहे, म्हणजे 3 मध्ये बघणार, 24च्या कशामध्ये, 3 मध्ये, ओके। तर तो नंबर आहे तुमचा 4.930। आता या ठिकाणी डायरेक्ट पॉईंटच दिलेला असतो तुम्हाला, म्हणजे डायरेक्ट आन्सरच दिला असं, तुम्हाला कुठे पॉईंट द्यायचा वगैरे त्याचा काही विचार करायची गरज नाही आहे। मग 4.930 हा तुमचा नंबर झाला, आणि त्याच्या 7 मध्ये बघायचा आपल्याला। लास्टचा जो मीन डिफरन्स आहे तो कशात, 7 मध्ये। 7 मध्ये जर बघितला तर तो नंबर किती, 7, आणि या दोघांची जर ॲडिशन केलं तर भेटेल 4.937 हा भेटला तुम्हाला नंबर भेटला, ओके, 4.937। मग हा नंबर काय करायचा, पुढे ॲडजस्ट करून घ्या, लिहून घ्या। तर आपण बघितलं 24च्या कशामध्ये, 3 मध्ये, ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये, 7 मध्ये 7च होता, तर आपला नंबर भेटला 4.937। हा नंबर याच्यानंतर राईट करून टाका, तर आपला आन्सर येईल 4.937 हा झाला तुमचं आन्सर, ओके। पुढचा जो नंबर आहे तो 18.37। मग 18च्या 3 मध्ये बघणार, आणि मीन डिफरन्स कशामध्ये, तर 7 मध्ये, सेम टेबलमध्ये आपण या ठिकाणी बघणार, ओके। 18च्या 3 मध्ये, तर हा 18 असेल आपला, हा झाला 18। 18च्या कशामध्ये बघायचं आपल्याला, तर 18च्या 3 मध्ये बघायचं। तर 18च्या 3 मध्ये आहे 4.278, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघणार, तर आपण 7 मध्ये, आणि 7 मध्ये जर बघितला तर तो नंबर किती, 8 जर ॲड केला तर 8 + 8 किती झाला, 16, कॅरी किती झाला, 1, 7 + 1 8, म्हणजे 4.286, ओके। 4.286 हा काय झाला, तर तुमचा आन्सर झाला याचं। मग याच्या पुढे तो नंबर लिहून टाका, किती येईल, तर 4.286 हे झालं त्याचं स्क्वेअर रूटचा आन्सर। पुढचा जो नंबर आहे तो आहे 59.46। मग आपण 59च्या 4 मध्ये बघणार, आणि मीन डिफरन्स 6। तर 59 जर बघायचं असेल तर तुम्हाला सेकंड जो पार्ट आहे, या सेकंड पेज जो आहे, तर स्क्वेअर रूटचा फ्रॉम 10 to 100 त्यात तुम्हाला बघावं लागेल 59च्या 4 मध्ये, आणि मीन डिफरन्स 6 मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। मग झाला तुमचा 59, या ठिकाणी 59 ॲडजस्ट झालेला आहे। 59च्या कशामध्ये बघणार, तर आपण 4 मध्ये, तर तो नंबर आहे 7.707, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघणार आहे, तर मीन डिफरन्स आपण 6 मध्ये बघणार आहे। मग 6 मध्ये जर बघितला तर 6 मध्ये किती, 4, मग 7 + 4 किती झाला, 11, मग आपला आन्सर येईल 7.711, ओके। 7.711 हे झालं त्याचा नंबर। हा नंबर याच्यानंतर आपण राईट करणार, मग याचा आन्सर येईल 7.711 हा झाला नंबर तुमचा, ओके। तर स्क्वेअर रूट ऑफ 59.46 याचा आन्सर येईल 7.711। मग आपल्याला नेक्स्ट स्क्वेअर रूट बघायचं आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ 67.84 हा नंबर आपल्याला बघायचा आहे, ओके। तर 67च्या 8 मध्ये बघणार, आणि मीन डिफरन्स कशामध्ये, तर 4 मध्ये बघणार, ठीक आहे। तर सर्वात पहिले आपण 67 या ठिकाणी ॲडजस्ट करू, तर हा 67 आहे। 67च्या कशामध्ये बघतो आपण, 8 मध्ये, हा झाला तुमचा 8। 67च्या 8 मध्ये आहे तुमचा नंबर 8.234, ओके।
आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला, मीन डिफरन्स 4मध्ये बघायचा. ओके, मीन डिफरन्स 4मध्ये जर बघितला तर त्यामध्ये किती नंबर आहे 2. तर या दोघांचे जर ॲडिशन केलं तर आपल्याला भेटेल 8.236. 8.236 हे झालं त्याचं आन्सर. मग याच्या पुढे तो नंबर लिहून टाका. मग याचं जे आन्सर असणार आहे ते असेल तुमचं 8.236. ओके, मग याचं जर स्क्वेअर रूट बघितलं तर आपलं ई आन्सर भेटेल. ठीक आहे, आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे स्क्वेअर रूट ऑफ 57.63. मग आपण स्क्वेअर रूट 57च्या 6मध्ये बघणार आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघणार, 3मध्ये. ओके, तर त्यासाठी आपण परत पुन्हा सेकंड पार्ट या ठिकाणी यूज करणार. मग आपण बघतो 57च्या कशामध्ये, 6मध्ये. तर बघा 6 आहे आणि त्याच्यामध्ये जो नंबर आहे 57च्या 6मध्ये तो नंबर आहे 7.589. 7.589 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला, 3मध्ये. आणि 3मध्ये जर बघितला तर तो नंबर किती, 2. 9 + 2 झाला 11, कॅरी 1 म्हणजे 7.591 आकार आला तर तुमचा नंबर 7.591 हे त्याचं फायनल आन्सर असेल. याच्या पुढे तो लिहून टाका 7.591. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला 10 to 100मध्ये जर असेल तर ते आरामात तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात, फाईंड करू शकतात. आता पुढच्या केसमध्ये जे एक्झाम्पल आहे तर ते 100पेक्षा बरेचसे मोठे नंबर आहे, 6 नंबरचं, 7 नंबरचं आणि काही 10पेक्षा पण स्मॉल नंबर आहे. ओके, स्मॉल नंबर पण आहे आणि 100पेक्षा मोठे नंबर्स पण आहे. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं, ॲडजस्टमेंट करायचं. तर तुम्हाला मी पॉईंट सांगितला होता, जर तुम्ही डेसिमल पॉईंट कोणत्या साईडला शिफ्ट करताय, लेफ्ट साईडला, तर 10ची जी पॉवर आहे ती काय घ्यायची, पॉझिटिव्ह. तो जर डेसिमल पॉईंट तुम्ही राईट साईडला शिफ्ट केलं तर 10ची जी पॉवर घेणार आहे ती कशी घेणार आहे, तर निगेटिव्ह घेणार. ओके, राईटला निगेटिव्ह घ्यायचं आणि लेफ्टला काय करायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि अजून एक महत्त्वाचं, जी 10ची पॉवर घेणार आहे ती 2च्या टेबलमधली असली पाहिजे. का, कारण की आपण स्क्वेअर रूटचा अर्थ काय असतो, raised to 1/2, म्हणजे 2ने आपल्याला त्या नंबरला डिवाइड करता आलं पाहिजे. ओके, म्हणून आपण या नंबरला 2 डिजिटमध्ये सर्वात पहिले तर कन्वर्ट करून घेऊ आणि नंतर मग पुढे ॲडजस्ट करू. मग सर्वात पहिले या नंबरला जर तुम्ही ॲडजस्ट केलं, ओके, तर आ भेटेल आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ किती, 24.68. आता या ठिकाणी हा पॉईंट इथे होता, आपण कुठे शिफ्ट केला, या साईडला 2 डिजिट शिफ्ट केला, बरं ना. आणि तो कोणत्या, लेफ्ट साईडला शिफ्ट केला आहे आणि लेफ्टला जर शिफ्ट केला तर 10ची पॉवर काय घेतो आपण, पॉझिटिव्ह. मग 2 डिजिट शिफ्ट केले, मग 10ची जी पॉवर असणार ती किती असणार, 2. हे झालं तुमचं पहिलं ॲडजस्टमेंट. सिमिलरली इकडे पण तसंच ॲडजस्ट करणार आहे. मग याचं जे आन्सर असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 69.53 आणि जी 10ची पॉवर आहे, 10ची पॉवर किती असणार, तर 2. तर या पद्धतीने तुम्ही याला ॲडजस्ट करायचं. आता या ठिकाणी पॉईंट इथे दिसतोय आणि आपल्याला तो 76च्या नंतर ॲडजस्ट करायचा. 2 डिजिट शिफ्ट करा तर हा भेटेल आपल्याला 76.59. आता 2 डिजिट कोणत्या साईडला शिफ्ट केलं, तर ते शिफ्ट केलं तुम्ही राईट साईडला आणि राईट साईडला आपण 10ची पॉवर काय घेतो, निगेटिव्ह. मग 2 केलं आहे म्हणून 10ची जी पॉवर असणार ती किती भेटेल, तर -2 भेटेल. ओके, सिमिलरली आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 शिफ्ट करायचा, हा 2 आणि हा 2 म्हणजे 85.31 आपण या ठिकाणी करणार, 85.31. आणि किती शिफ्ट केले, 1 2 3 4 कोणत्या साईडला, राईट साईडला. मग 10ची जी पॉवर असणार ती किती असणार, 10⁻⁻⁴. या केसमध्ये पण आपण पहिले 2 डिजिट शिफ्ट करणार म्हणजे याचा आन्सर येईल तुमचं 73.69. 2 डिजिट कोणत्या साईडला शिफ्ट केलं, राईट साईडला. मग 10ची जी पॉवर असणार ती किती असणार, -2. हे झालं त्याचं आन्सर. आता फक्त याला काय करायचं, आपल्याला ॲडजस्ट करायचं. ओके, स्क्वेअर रूटमध्ये बघायचं आणि आपलं प्रॉपर आन्सर या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट होताना दिसून जाईल. ओके, तर या पद्धतीने आपण ॲडजस्ट करू. तर सर्वात पहिले आता याच्यात बघताना काय करायचं, 24च्या 6मध्ये मीन डिफरन्स कशामध्ये, तर 8मध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे. मग सर्वात पहिले 2 नंबर घेऊन टाकू आपण, किती, 24. तर परत बघताना तुम्ही कशामध्ये बघणार, स्क्वेअर रूट फ्रॉम 10 to 100. ओके, कशात बघतो आपण, 24च्या 6मध्ये. मग 24 या ठिकाणी आपला 24 दिसतोय, त्याच्या कशामध्ये बघतो आपण, 6मध्ये. तर 24च्या 6मध्ये बघितलं तर तो भेटेल 4.960. ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला, 8मध्ये. 8मध्ये जर बघितला तो किती, 8 म्हणजे आपला नंबर भेटला 4.968. ओके, तो 8 याच्यात ॲड करायचा, 4.968 आकार झाला तर तुमचा नंबर. तो याच्या पुढे काय करू आपण, राईट करून टाकू. मग आपला नंबर भेटला 4.968 आणि जी 10ची पॉवर आहे त्याला 2ने डिवाइड करा. मग 2ला 2ने डिवाइड केलं तर 10ची पॉवर काय आली, 1
1 म्हणजे 10, मग याला जर तुम्ही परत 10ने मल्टिप्लाय केलं तर याचं आन्सर भेटेल 49.68. मग या नंबरचा जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर आपला आन्सर भेटेल 49.68. ओके. सिमिलरली आता नेक्स्ट स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर रूट ऑफ 69.53 इंटू 10⁻². ओके. तर सर्वात पहिले 69च्या 5मध्ये बघू आणि मीन डिफरन्स कशात 3मध्ये. तर याच्यासाठी आपण पहिलाच पार्ट या ठिकाणी सेकंड पार्ट यूज करू. कशात बघायचं आपल्याला 69. ओके. तर आहेच तुमचा 69. 69च्या कशामध्ये बघणार 5मध्ये. 69च्या 5मध्ये बघितलं तर तो नंबर आहे 8.337. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं आपल्याला तर 69च्या आपण 5मध्ये बघितलं मीन डिफरन्स 3मध्ये. आणि या 3मध्ये जर बघितलं तर 3मध्ये किती 2 जर ॲड केला तर तो भेटेल 8.339. ओके. तर तो नंबर याच्यानंतर राईट करा. मग याचं जे आन्सर असणार आहे ते भेटेल आपल्याला 8.339. आणि 10ची जी पॉवर 2 आहे त्याला स्क्वेअर रूट काढताना त्याला डिवाईड करावं लागेल आपल्याला 2ने म्हणजे 10च भेटेल. आणि याचं जे फायनल आन्सर असणार आहे ते किती भेटेल तर आपल्याला 83.39. 83.39 हे काय झालं त्याचं फायनल आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटलं. ओके. त्याच्या पुढे जो नंबर दिलेला आहे तर तो नंबर आहे तुमचा स्क्वेअर रूट ऑफ 76.59 इंटू 10⁻². मग आपण 76च्या 5मध्ये बघू मीन डिफरन्स कशात 9मध्ये. ओके. तर या पहिल्याच पेजवरती आपल्याला या ठिकाणी सेकंड नंबरच्या पेजवरती बघावं लागेल. तर पहिले दोन नंबर जे आहे ते किती 76. ओके. तर 76च्या कशामध्ये बघायचं आपल्याला या 5मध्ये बघायचं. ओके. तर 76च्या 5मध्ये जर बघितलं तर तो नंबर आहे 8.742. ओके. तर आपण बघितलं 76च्या 5मध्ये. त्याचा मीन डिफरन्स बघायचा आपल्याला 9मध्ये. 9मध्ये बघा लास्टचा नंबर 9 आहे आणि त्याच्यात किती आहे 5 जर ॲड केला 6 + 5 11 म्हणजे 8.751 काय आला त्याचं आन्सर. ओके. तर तो याच्यानंतर राईट करून टाका. याचं आन्सर आलं 8.751. आणि 10ची पॉवर किती -2. त्याला काय करायचं 2च्या टेबलमध्ये 2ने त्याला डिवाईड करायचं मग याचा आन्सर येईल -1. आणि 10⁻⁻1 म्हणजे याचा आन्सर येईल तुमचं 0.8751. मग याचा जर स्क्वेअर रूट घेतलं त्याचा आन्सर येईल तुम्हाला 0.8751. आता नेक्स्ट नंबर तर तो नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ 85.31 इंटू 10⁻⁻4. याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट बघायचं. मग 85च्या 3मध्ये बघू आणि मीन डिफरन्स कशामध्ये 1मध्ये. ओके. तर या ठिकाणी 85 आपल्याला या ठिकाणी दिसतोय 85. ओके. 85च्या कशामध्ये बघतो आपण 85च्या 3मध्ये. तर हा 3 किंवा इथून आपण मेजर करू 0 1 2 3 आला तुमचा 3. मग तो किती रे 85च्या 3मध्ये 9.236. ओके. त्याचा मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 1मध्ये. 1च आहे 1 जर ॲड केला तर 9.237 त्याचं काय भेटेल तर आन्सर. ओके. तर याच्या पुढे तो नंबर लिहून टाका 9.237. आणि 10ची जी पॉवर आहे -2 त्याला 2ने डिवाईड करा 10च्या पॉवरला त्याचा आन्सर येईल 10⁻². ओके. आणि जर तुम्ही पॉईंटमध्ये लिहिणार असाल तर -2 म्हणजे किती 0.0 आणि हा नंबर लिहून टाका 9237. हे झालं त्याचं फायनल आन्सर. मग याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते भेटेल तुम्हाला 0.09237. आता नेक्स्ट जो लास्ट नंबर आहे तो स्क्वेअर रूट ऑफ किती आहे 73.69 आणि 10ची पॉवर आहे -2. याचा स्क्वेअर रूट बघायचं म्हणजे 73च्या 6मध्ये बघाल आणि मीन डिफरन्स कशामध्ये 9मध्ये. ओके. त्यासाठी पुन्हा सेकंड पेजची आपल्याला या ठिकाणी गरज पडेल. तर त्या ठिकाणी आपल्याला कोणता नंबर बघायचा आहे 73. ओके. तर हा 73 आहे या ठिकाणी आपला आहे तुमचा 73. ओके. 73च्या कशामध्ये बघतो आपण 73च्या 6मध्ये. तर हा 6 आहे. हा 6 आपल्याला खालीपर्यंत घ्यायचा 73 तर तो आहे 8.585. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 9मध्ये बघायचा. 9मध्ये जर बघितला तो किती 5 जर ॲड केला 85 + 5 झाला 90 म्हणजे 8.590 हे झालं त्याचं आन्सर. ओके. याचं जर स्क्वेअर रूट जर घेतलं तर त्याचा आन्सर येईल तुमचं 8.590. आणि 10ची जी पॉवर -2 आहे त्याला 2ने डिवाईड करा त्याच्या पॉवरला मग तो काय आला -1. आणि -1 तुम्हाला 0 पॉईंटच्या टर्ममध्ये लिहायचं आहे तर 0.85
90 हे झालं त्याचं स्क्वेअर रूट. मग या स्क्वेअर रूटचं जर आन्सर बघितलं तर याचा स्क्वेअर रूटचा आन्सर येईल 0.8590. तर अशा पद्धतीने तुम्ही 10 to 100 मध्ये जर काही नंबर्स जर असतील तर त्याचं स्क्वेअर रूट या पद्धतीने तुम्ही आरामात काढू शकता. तर पहिले 5 जे एक्झाम्पल आहे तर त्या पहिल्या 5 मध्ये आपण कोणत्याच प्रकारची ॲडजस्टमेंट नाही केलेली आहे. पण पुढचे जे 6 एक्झाम्पल आहे तर त्या 6 एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं तर प्रत्येक नंबर आपण या ठिकाणी काय केलं आहे तर ॲडजस्ट केलेला आहे आणि ॲडजस्ट करून त्याचं काय केलं तर आन्सर आपण फाइंड केलेला आहे. जर तुम्ही डेसिमल पॉईंट कोणत्या साईडला शिफ्ट करत असाल लेफ्ट साईडला तर 10ची पॉवर पॉझिटिव्ह घेतली आणि ती घेताना आपण इवन घेतलेली म्हणजे 2च्या टेबलमधले. राईट साईडला जर शिफ्ट केलं तर 10ची पॉवर निगेटिव्ह ती देखील आपण इवनच घेतलेली आहे आणि नंबर आपला 1 to 10 मध्ये किंवा 10 to 100 मध्ये येणार याची पण आपण या ठिकाणी काळजी घेतली. मग अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर स्क्वेअर रूट दिलेल्या नंबरचं आरामात फाइंड करू शकता फ्रॉम 10 to 100 पर्यंत.